अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, या देशात खरा इतिहास शोधून काढणारे, बहुजन समाजाच्या शिक्षणाकरिता विद्येची दालनं उघडी करणारे, शिवजयंतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी देशातील लाखो करोडो शोषितांना, पीडितांना, कामगारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला, ते विश्ववंद्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच आज आपण ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत, त्या परमपूज्य रमाबाई भीमराव आंबेडकर आणि इथं जमलेल्या तमाम बहुजन महानायकांना आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि जोरदार टाळ्यांच्या कडकडाट मी सर्वप्रथम अभिवादन करते. Now, our today's program's chief guest, Dhammachari, respected Dhammachari Padmamani ma'am, our school principal, respected Pravina ma'am, are all teaching and non-teaching staff, and all my dear students. Today, we are gathered here to celebrate 127th birth anniversary of Ramabai Bhimrao Ambedkar. So, first of all, I would like to wish you a very happy birthday of Ramabai Bhimrao Ambedkar. Today, already Charushna Madam has given a very big and a huge information about Ramabai Ambedkar and Baba Saheb Ambedkar also. So I think that there is no need to give the more and that repeated information to you. I will not take your more time. I will tell some important thing what we have to do on this precious day. What are the things that we have to do or we have to take from the great personality who has given their whole sacrifice to make or to create the life of the whole community or the society. Because you know that the several or the many events or the incidents of Ramabai Ambedkar in the life of Ramabai Ambedkar and Dr. Baba Saheb Ambedkar also. We are celebrating the birthday or the Punyatithi of the several or the many personalities. But what is our purpose behind it, to celebrating it? Only enjoyment and only the show off is not only the way to celebrate the day, but to take some positive things and their sacrifice, and also should have to follow them, to learn the things which they have been given to the society, and also should walk on the path that they have taught us. And from all that persons, Ramabai Ambedkar is the only person who has given her huge sacrifice to create the whole life of Dr. Baba Saheb Ambedkar. If she would not given her sacrifice, Baba Saheb couldn't do anything to create the life of the society and this community also. And we should also, we can't sit or gather here together also. That is why Ramabai's role is very important in to create the Dr. Baba Saheb Ambedkar's whole life. Because रमाबाई जर नसत्या तर बाबासाहेबांचं एवढं मोठं आयुष्य एवढ्या आदरानं घडू शकलं नसतं, किंवा त्यांचा एक एवढा मोठा आदर्श आपल्या समोरही नसता. पण रमाबाईंच्या सहकार्यानं बाबासाहेब संपूर्ण समाजासाठी आपलं आयुष्य व्यतीत करू शकले. हाच त्यांचा सर्वात मोठा एक त्या
आपल्याला मानावं लागेल. जर रमाबाई नसती तर काय झालं असतं? ती नसती तर नसते दिसणे आम्हा भीमराव. दीन दलितांची आई ती रमाई तिचे नाव. सोसल्या प्रत्येक कळा लागल्या गरिबीच्या झळा. लाविला दिनदुबळ्यांना लढा फुलला नवकोटी सांभाळा. यावर रमाबाईची एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, जी तुम्हालाही माहिती आहे की रमाबाईनं कशा प्रकारे जेव्हा वसतिगृहामध्ये रमाबाईने एकदा भेट दिली होती आणि मुलं जेव्हा उपाशी होते तेव्हा रमाबाईनं मुलांना म्हणजेच स्वतःच्या बाकड्या काढून दिल्या. तेव्हा त्यांनी थोडाही विचार न करता की बाबा मला बाबासाहेब काय बोलतील किंवा मी कसं काय देऊ, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचारही केला नाही. आणि जेव्हा दुसरा प्रसंग म्हटलं म्हणजे रमाबाईचे 4 मुलं तिच्या डोळ्यासमोर जेव्हा तिला सोडून जातात तेव्हा एका स्त्रीची किंवा रमाबाईची अवस्था कशी झाली असेल ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचारही करू शकत नाही. असे अनेक प्रसंग आहेत रमाबाईच्या जीवनातले की जे आपण जर आठवले तर आपल्या डोळ्यांमधून अश्रू बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. ज्या क्रांती सूर्याने त्याच्या तेजाने उजळून टाकला जनसागर, ज्या क्रांती सूर्याने त्याच्या तेजाने उजळून टाकला जनसागर, ज्या आभाळाचा अंधार पेलणारी त्या आभाळाचा अंधार पेलणारी माझी आई रमाई होती. ज्या स्त्रीने त्याग केला, तिने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलं, ती रमाबाई खरंच आपल्याला समजली आहे का? ज्या गोष्टी आपण समजायला पाहिजे त्या खरंच आपण समजून घेत आहोत का? खरं तर रमाबाई म्हणजेच काय? रमाबाई म्हणजे त्याग, रमाबाई म्हणजे त्याग, रमाबाई म्हणजे समर्पण, रमाबाई म्हणजेच भव्यता, रमाबाई म्हणजेच सुंदरता, रमाबाई म्हणजेच सर्वांना सामावून घेण्याची ताकद, रमाबाई म्हणजेच लाखो दीनदलितांची माऊली. आणि तेव्हाच रमाबाई झाली बाबासाहेबांसारख्या महामानवाची सावली. रमाबाईंनी जेव्हा स्वतःच्या आयुष्याचा एवढा मोठा त्याग केला आणि स्वतःची मुलं जेव्हा स्वतःच्या डोळ्यासमोर जाताना तिनं बघितलं तेव्हा तिनं कोणता निश्चय केला असेल? या सर्व मुलांच्यासाठी, तुम्हा आम्हासाठी बाबासाहेबांनी खरंच काय करायला पाहिजे आणि तिच्या त्यागातून आपणही कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे किंवा तिचे विचार, तिचे मुलं जेव्हा सोडून जात होते तेव्हा तिचे विचार खरंच काय असतील? तर मला थोडंसं सांगायचं आहे. म्हणजे थोडीशी एक शेर आहे तो मी म्हणणार आहे. दुआ है मेरी बच्चों तुम यही यूं ही मुस्कुराना, दुआ है मेरे बच्चों तुम यूं ही मुस्कुराना, आंखों में अपने कभी नमी न लाना, आंखों में अपने कभी नमी न लाना, माना कि जिंदगी की राह में कई कांटे बिछाए होंगे, माना कि जिंदगी की राहों में कई कांटे बिछाए होंगे, लेकिन मेरे बच्चों मैं हाथ रख दूंगी तुम आगे निकलते जाना, लेकिन मेरे बच्चों